आपले माजी सैनिक त्यांच्यासाठी प्रोग्राम असेल, वास्तू दिन असेल आणि इतर गरजूवंत आहे त्यांच्यापर्यंत लाभ पोहोचवणे, या काळजीपूर्वक योजना झाली तर इतर योजना झाल्या आणि आपण कॅम्प लावले, असे विविध उपक्रम घेतले आणि आज त्या प्रोग्रामची आहे की आपण इथे सांगता करीत आहे. आणि आजचा दिवस सर्वांसाठी खास आहे. जवळपास आपण आता 78वा स्वातंत्र्य दिन आपण सेलिब्रेट करत आहे. स्वातंत्र्य मिळण्यासाठी प्राणांची आहुती त्यांनी दिलेली आहे. आता मी नमन करतो. कठीण प्रयत्न केला त्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. विशेष काय आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. लोकशाहीमध्ये आपण आहोत 78 वर्षापासून. 1950ला आपलं लोकशाही गणतंत्र जो आहे तो विजय झाला. तेव्हापासून आपली लोकशाही हे कृतीगत होत आलेली आहे. चेंज हा जो आहे हा कायम आहे. म्हणजे जगात एकच गोष्ट आहे ती आहे चेंज, आणि त्या आपण स्थित्यंतर चाललेलो आहे. आपली लोकशाही अगोदरपासून जी आहे जगात सक्षम आणि सर्वात प्रबळ मानली जाते. लोकशाहीचे काही फायदे पण आहेत, तोटे पण आहेत. त्याबद्दल आता इथे भाष्य करणे बरोबर नाही. जे काय असेल, भारत जो आहे प्रचंड प्रमाणात विकसित प्रकारे चाललेला आहे आणि आपल्या सरकारचे स्वप्न आहे 2047 पर्यंत विकसित भारत यापर्यंत नक्की पोहोचेल याची मला आशा आहे. आणि सगळी अपेक्षा करतो. सर्वांना परत एकदा स्वातंत्र्याच्या शुभेच्छा देतो. आपको धन्यवाद.